नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे लाभ समजून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. जेव्हा दोन देशांमध्ये वस्तू किंवा सेवांची आयात निर्यात होते तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापारापासून दोन प्रकारचे लाभ मिळतात. एक म्हणजे स्टॅटिक गेन आणि दुसरं म्हणजे डायनामिक गेन. स्थितिशील लाभ आणि गतिशील लाभ. आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभाची व्यापक स्वरूपात विभागणी अशा प्रकारे स्थितिशील लाभ आणि गतिशील लाभ या दोन प्रकारांमध्ये केलेली आहे. सुरुवातीला आपण स्थितिशील लाभ कशाला म्हणायचं आणि गतिशील लाभ कशाला म्हणायचं हे समजून घेऊया. साधनसामुग्री, तंत्रज्ञान, उपभोक्त्याची आवड निवड या घटकांना स्थिर मानून जर व्यापारापासून लाभ विचारामध्ये घेतला तर त्या लाभाला स्थितिशील लाभ म्हटलं जातं. म्हणजे स्थितिशील लाभामध्ये साधनसामुग्री, तंत्रज्ञान किंवा उपभोक्त्याच्या आवडीनिवडी या स्थिर मानल्या जातात. तर या गतिशील लाभामध्ये याच्या उलट आहे. साधनसामुग्री, तंत्रज्ञान, उपभोक्त्याच्या आवडीनिवडी यांना बदलतं मानलं जातं. म्हणजे याच्यामध्ये बदल होतो असं गृहीत धरलं जातं. अर्थातच अशा घटकांना बदलते मानून जो काही लाभ प्राप्त होतो त्या लाभाला गतिशील लाभ म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ देशांतर्गत उत्पादनाला जागतिक बाजारपेठ, श्रम विभागणी, विशेषीकरण, मक्तेदारीवर नियंत्रण, सांस्कृतिक सामाजिक विकास, आंतरराष्ट्रीय सहकार्य, परकीय मदत अशा घटक व्यापारातील स्थितिशील लाभ म्हणून विचारात घेतले जातात. प्रत्यक्षात जे काही स्थितिशील लाभ मिळतात ते आपण समजून घेऊया. स्थितिशील लाभामध्ये एक पहिला लाभ आहे आणि तो म्हणजे साधनांचा जास्तीत जास्त वापर. आता साधनांचा जास्तीत जास्त वापर म्हणजे काय, तर वस्तू तयार करण्यासाठी जे उत्पादन घटक असतात त्या उत्पादन घटकांचा जास्तीत जास्त वापर होतो असा याचा अर्थ आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रम विभागणी आणि विशेषीकरण यापासून फायदा होतो. प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण करतो आणि त्यावर तुलनात्मक फायदे मिळवतो. इतर देशात आयात प्रवेशामुळे त्या देशात तुलनात्मकदृष्ट्या व्यापार फायदेशीर नसतो. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात साधनांचा उपयोग जास्तीत जास्त कार्यक्षमपणे केला जातो. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरण घडून येतं. श्रम विभागणी म्हणजे काय, ऑलरेडी मी तुम्हाला ते माहिती दिलेलीच आहे. श्रम विभागणी म्हणजे श्रमिकांची वेगवेगळ्या कामामध्ये विभागणी करायची आणि विशेषीकरण म्हणजे एका श्रमिकाला दर दिवशी किंवा प्रत्येक वेळी एकच काम द्यायचं. असं केल्यामुळे काय होतं तर उत्पादनाचे फायदे मिळतात आणि परिणामी त्या देशाला त्याचा लाभ प्राप्त होतो. एकंदरीत मित्र हो, अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्टॅटिक गेन आणि तो म्हणजे काय तर साधनांचा जास्तीत जास्त वापर होतो. स्टॅटिक गेन म्हणून एक दुसरा बेनिफिट आहे आणि तो म्हणजे सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे समाजाच्या कल्याणामध्ये वाढ होते असं याचा अर्थ आहे. देशात कमी किमतीत चांगल्या किंवा आकर्षक, टिकाऊ आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जर मिळत असतील तर वस्तूच्या उपभोगामध्ये वाढ होते व सामाजिक कल्याणात वाढ होण्यास मदत होते. खरं तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की प्रत्येक ग्राहकाचं उद्दिष्ट असतं की कमी किमतीमध्ये चांगल्या प्रकारची वस्तू मिळाली गेली पाहिजे. समजा असे गृहीत धरा की आपल्या देशामध्ये वस्तूची किंमत अधिक आहे परंतु तीच वस्तू विदेशामध्ये कमी किमतीला प्राप्त होत आहे. मित्र हो, साहजिकच स्वदेशातील ग्राहक ही विदेशी वस्तूची आयात करतील आणि त्याचा उपभोग घेतील. म्हणजे याचा अर्थ काय, ग्राहकांना कमी किमतीमध्ये वस्तूचा उपभोग घेणं शक्य झालं आणि ते पण कशामुळं तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं. याचा अर्थ काय तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे कमी किमतीमध्ये वस्तूचा उपभोग घेता आला गेला आणि त्यामुळे समाजाच्या कल्याणामध्ये वाढ झाली. सामाजिक कल्याणामध्ये वाढ होणं ही त्या देशाच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट आहे. एक तिसरा स्टॅटिक गेन आहे, स्थितिशील लाभ आहे आणि तो म्हणजे
संबंधित देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढलं जातं आणि त्याचबरोबर त्या देशाचा जो काही आर्थिक विकासाचा दर आहे याच्यामध्ये वाढ होते. देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात श्रम विभागणी आणि विशेषीकरण यामुळे वाढ होते. परिणामी अर्थव्यवस्थेच्या उत्पादन आणि रोजगारात वाढ होते आणि देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात आणि वृद्धी दरामध्ये वाढ होते. जसं की मी तुम्हाला आता म्हटलंच की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं देशाच्या कल्याणामध्ये, सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते. ज्याप्रमाणे सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते त्याबरोबरच देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात सुद्धा वाढ होते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढलं जातं. कारण त्या देशाने जर निर्यात केली तर त्या निर्यातीपासून जे काही उत्पन्न मिळणार आहे ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काउंट केले जाणार आहे. आणि नुसतं किंवा केवळ राष्ट्रीय उत्पन्न वाढलं जात नाही, तर त्या देशाचा जो काही विकासाचा दर आहे किंवा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा जो काही दर आहे तो विकासाचा दरसुद्धा वाढला जातो. एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न आणि आर्थिक विकासाच्या वृद्धी दरामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वाढ होते. स्टॅटिक गेन म्हणून एक सर्वात शेवटचा गेन आहे आणि तो म्हणजे वास्तविक आधिक्य. त्या देशाला वास्तविक आधिक्य लाभतं. म्हणजे काय, तर वास्तविक उत्पन्नामध्ये वाढ होते. उत्पन्न दोन प्रकारचं असतं, एक म्हणजे मौद्रिक उत्पन्न आणि दुसरं म्हणजे वास्तविक उत्पन्न. मौद्रिक उत्पन्न म्हणजे पैशाच्या स्वरूपातील उत्पन्न आणि वास्तव उत्पन्न म्हणजे वस्तू आणि सेवांच्या स्वरूपामध्ये असलेलं उत्पन्न. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या तर हे लक्षामध्ये आलेलंच आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंचं प्रमाण वाढलं जातं. उत्पादित होणाऱ्या वस्तूंचं प्रमाण वाढलं जातं म्हणजे काय, उत्पादनामध्ये वाढ होते आणि उत्पादनामध्ये वाढ होणं म्हणजेच काय, वास्तविक उत्पन्नामध्ये वाढ होणं. आता शेवटी वास्तविक उत्पन्नामध्ये किंवा त्या देशाच्या उत्पादनामध्ये जी काही वाढ झालेली आहे त्याचं कारण काय आहे, तर आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जेवढ्या वस्तू निर्यात कराव्या लागतात तेवढ्या वस्तू त्या देशामध्ये जास्तीच्या उत्पादित होतील, जास्तीच्या तयार होतील आणि परिणामी तेवढा त्या देशाला लाभ प्राप्त होईल. अशा प्रकारे आपण 4 स्थितीशील लाभ समजून घेतले. आता आपण गतिशील लाभ समजून घेऊया. गतिशील लाभ म्हणजे काय, ऑलरेडी मी तुम्हाला याचा जो असणारा मिनिंग आहे तो समजून दिलेला आहे. साधनसामुग्री, तंत्रज्ञान किंवा उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी या घटकांना बदलते मानून व्यापारापासून जो काही लाभ मिळतो त्या लाभाला गतिशील लाभ म्हणतात. प्रत्यक्षामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जे गतिशील लाभ मिळतात त्यामध्ये पहिला गतिशील लाभ आहे आणि तो म्हणजे बचत आणि गुंतवणुकीमध्ये वाढ होते. त्या देशाची बचत क्षमता वाढली जाते आणि परिणामी गुंतवणुकीमध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय व्यापारात तुलनात्मक फायद्यासाठी वस्तूच्या उत्पादनाला उत्तेजन दिलं जातं. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. परिणामी नवीन गुंतवणुकीला संधी उपलब्ध होते. बचत आणि गुंतवणुकीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे देशाची आर्थिक वाढ होते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं अशा प्रकारे ज्या वस्तूच्या उत्पादनामध्ये तुलनात्मक फायदा मिळतो ती वस्तू देशामध्ये उत्पादित केली जाते, त्या वस्तूला उत्तेजन दिलं जातं आणि परिणामी देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते आणि परिणामी बचत क्षमता वाढून नवीन गुंतवणुकीला संधी मिळते. बचत क्षमता वाढणं आणि गुंतवणुकीमध्ये वाढ होणं ही ती देशाच्या दृष्टीने फायद्याची बाब असते. शेवटी बचत क्षमता आणि गुंतवणूक क्षमता वाढली का, तर त्याचं कारण काय, तर आंतरराष्ट्रीय व्यापार. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बचत आणि गुंतवणूक वाढली जाईल आणि परिणामी त्या देशाला लाभ प्राप्त होईल. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक पुढचा गतिशील लाभ आहे आणि तो म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादनाच्या उपक्रमाला उत्तेजन मिळते. परिणामी पायाभूत सुविधांचा आणि सेवांचा विकास होतो. ज्या ठिकाणी उत्पादन उपक्रम आणि कार्यक्षमता वाहून नेण्याची क्षमता आहे तेथे वाहतूक आणि दळणवळण यांचा विकास, बँकिंग, विमा, साठवणूकगृहे इत्यादींचा विकास होतो. आता पायाभूत सुविधांचा विकास म्हणजे काय, तर देशामध्ये जे काय वाहतूक असेल, दळणवळण असेल, बँका असतील, विमा असेल
किंवा साठवणूकगृहे असेल यांचा विकास होऊ लागतो. साहजिकच आहे, ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत या पायाभूत सुविधांचा विकास होण्याचं कारण काय, तर आंतरराष्ट्रीय व्यापार. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं उत्पादनाच्या उपक्रमाला उत्तेजन मिळतं आणि परिणामी पायाभूत सुविधांचा विकास हा ॲटोमॅटिक होऊन जातो. आणि पायाभूत सुविधांचा विकास होणं ही ती देशाच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा गतिशील लाभ आहे आणि तो म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास होणं. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक तिसरा गतिशील लाभ आहे आणि तो म्हणजे बाजारपेठांचा विस्तार होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील वस्तूंच्या उत्पादनासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. बाजाराच्या आकाराचा विस्तार होतो. तसेच अनेक देश मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचा फायदा घेतात आणि अंतर्गत आणि बाह्य अर्थव्यवस्थेच्या पातळीवर लाभ मिळवतात. आंतरराष्ट्रीय व्यापार नसताना असणारी बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू झाल्यानंतर असणारी बाजारपेठ याच्यामध्ये फरक आहे. असं एक गृहीत धरा की आंतरराष्ट्रीय व्यापार नाही, अशावेळी जो काही व्यापार आहे तो व्यापार हा फक्त एकाच देशामध्ये होईल. म्हणजे प्रादेशिक पातळीवर व्यापार होईल. म्हणजे बाजारपेठ किती असेल, फक्त देश पातळीवरची बाजारपेठ असेल. परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार होतो, एक देश दुसऱ्या देशाबरोबर व्यापार करू लागतो, त्यावेळेस मात्र जी काही बाजारपेठ आहे ही बाजारपेठ ही डोमेस्टिक असू शकणार नाही आहे, देशातील बाजारपेठ केवळ असू शकणार नाही, तर ती जागतिक बाजारपेठ असणार आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जेवढे जेवढे देश सहभागी झालेले आहेत तेवढ्या देशांची ती बाजारपेठ असणार आहे. अर्थातच आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं बाजारपेठांचा विस्तार होतो आणि बाजारपेठाचा विस्तार होणं ही ती त्या देशाच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट असते. आणि म्हणून आपण याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा गतिशील लाभ समजतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं एक पुढचा लाभ आहे आणि तो म्हणजे साधनांचा कार्यक्षम उपयोग होतो. आता साधनांचा कार्यक्षम उपयोग होतो म्हणजे काय, तर वस्तू किंवा सेवा उत्पादित करण्यासाठी, विशेषतः वस्तू उत्पादित करण्यासाठी जी साधन सामुग्री, जे उत्पादन घटक वापरले जातात त्याला काय म्हणतात, साधन सामुग्री असं म्हणतात. ही जी साधन सामुग्री आहे या साधन सामुग्रीचा कार्यक्षम वापर होतो, पुरेपूर उपयोग होतो. साधनांचा कार्यक्षमपणे उपयोग उच्च उत्पादनाच्या तुलनात्मक खर्च लाभाच्या तत्वासाठी होतो. परिणामी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जागतिक साधनांचा कार्यक्षम उपयोग महत्त्वपूर्णरित्या होतो. आंतरराष्ट्रीय व्यापार नसताना देशातील उत्पादन हे कमी असणार आहे, मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू झाला तर देशाचं उत्पादन वाढलं जाणार आहे. असं गृहीत धरा की आंतरराष्ट्रीय व्यापार नाही, याचा अर्थ जेवढ्या वस्तू निर्यात आपण करत होतो ते आता करावे लागणार नाहीत, म्हणजे उत्पादन कमी असेल. आणि जर उत्पादनामध्ये जर घट झाली तर साधन सामुग्रीचा पुरेपूर वापर होणार नाही. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू झाला तर जेवढ्या वस्तू दुसऱ्या देशाला निर्यात कराव्या लागतील तेवढ्या देशात जास्त वस्तू तयार कराव्या लागतील, उत्पादित कराव्या लागतील. आणि साहजिकच आहे, जर वस्तू उत्पादित जास्त कराव्या लागणार असतील तर देशामध्ये असणारी साधन सामुग्री अधिक प्रमाणामध्ये वापरामध्ये येईल. याचा अर्थ काय, तर साधनांचा कार्यक्षम उपयोग होईल. ही गोष्ट किंवा ही बाब त्या देशाच्या दृष्टीने फायद्याची असणार आहे. एक पुढचा गतिशील लाभ आहे आणि तो म्हणजे भांडवली साधने आणि तंत्रज्ञान उपयोगामध्ये आणलं जाईल. आंतरराष्ट्रीय व्यापारात विकसनशील देशांना भांडवली हत्यारांची किंवा भांडवली साधनांची आयात करता येते. भांडवल आणि तंत्रज्ञानाची माहितीच्या साहाय्याने विकसित देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेचा विकास हा जलद गतीने घडवून आणलेला आहे. जे विकसनशील देश आहेत किंवा जे अल्पविकसित देश आहेत अशा देशांना, जे विकसित देश आहेत की ज्या देशांनी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, शोधून काढलेलं आहे, नव्याने तंत्रज्ञान शोधून काढलेलं आहे, अशा देशातील तंत्रज्ञान आयात करता येईल. जगातील विकसनशील किंवा अल्पविकसित देशांना अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञान आयात करता येईल. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं नवीन तंत्रज्ञान आयात करता येईल आणि परिणामी तंत्रज्ञान आयात केल्यामुळं त्या तंत्रज्ञानाचा उपयोग त्या विकसनशील देशांना आणि त्या अल्पविकसित देशांना करता येईल आणि परिणामी त्याचा लाभ त्या देशाला होईल. त्या देशाला होईल म्हणजे कुणाला, तर अल्पविकसित देशांना आणि विकसनशील देशांना.
खऱ्या अर्थाने हे तंत्रज्ञान शोधून कोणी काढलं तर विकसित देशांनी काढलं, डेव्हलप कंट्रीजने ते शोधून काढलं. पण त्याचा लाभ किंवा त्या विकसित देशाला झालेला नाही, तर त्याचा लाभ अल्पविकसित देशांना आणि विकसनशील देशांना झाला. याचं कारण काय? हा लाभ त्या देशाला का झाला? तर आंतरराष्ट्रीय व्यापार. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विकसनशील आणि अल्पविकसित देशांनी सहभाग घेतला आणि त्यामुळे त्याचा लाभ त्या देशाला प्राप्त झाला. मित्रहो, एक पुढचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे तंत्रज्ञानामध्ये वृद्धी होते. नवीन संशोधन, तंत्रज्ञान, नवीन उत्पादन पद्धती यामुळे श्रम आणि भांडवलाची बचत होते. बघा, नवीन संशोधन केलं, नवीन तंत्रज्ञान शोधून काढलं किंवा नवीन उत्पादन पद्धती शोधून काढली, यामुळं काय होईल तर श्रम आणि भांडवलाची बचत होईल. मित्रहो, श्रम आणि भांडवलाची बचत होणं ही ती देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण जेवढं श्रमिक बचत झालेलं आहे, जेवढं भांडवल बचत झालेलं आहे, तेवढे श्रमिक आणि तेवढं भांडवल ही दुसऱ्या ठिकाणी गुंतवलं जाईल आणि दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळं त्याचा लाभ त्या देशाला प्राप्त होईल. एकंदरीत काय तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं त्या देशाच्या तंत्रज्ञानामध्ये वाढ घडून येईल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा पुढचा आहे आणि तो म्हणजे बौद्धिक संपदेमध्ये वाढ होईल. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बौद्धिक संपदेमध्ये वाढ होईल. आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तू आणि सेवांची मोठी प्रमाणामध्ये देवघेव होते. सेवांच्या बरोबर बौद्धिक संपदेचीही देवाणघेवाण होते. एका देशातील ज्ञानाचा दुसऱ्या देशाच्या प्रगतीसाठी उपयोग होतो. जसं की मी तुम्हाला म्हटलं की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फक्त विकसित देश समाविष्ट नाहीत, तर विकसनशील पण देश समाविष्ट आहेत आणि अल्पविकसित देशसुद्धा समाविष्ट आहेत. ज्या विकसित देशांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढलेलं आहे, बौद्धिक संपदा म्हणजे एक प्रकारचं नवीन तंत्रज्ञान, नवीन शोध, त्या देशाने मिळवलेले पेटंट, हे संबंधित देशाने जे तंत्रज्ञान शोधून काढलेलं आहे, विकसित केलेलं आहे, ते नवीन तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून विकसनशील किंवा अल्पविकसित देश आयात करतील आणि त्याचा उपयोग करतील. म्हणजे याचा अर्थ खऱ्या अर्थाने नवीन शोध कुठं लागला? विकसित देशामध्ये लागला गेला. पण त्याचा वापर आज कोण करत आहे? अल्पविकसित देश किंवा विकसनशील देशसुद्धा करत आहेत. आणि म्हणूनच या बौद्धिक संपदेचा फायदा विकसनशील देशाला होत आहे. पण कशामुळं? तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बौद्धिक संपदेमध्ये काय होते? प्रत्येक देशाच्या बौद्धिक संपदेमध्ये काय होते? वाढ होते. मित्रो, याच्या पुढचा एक फायदा आहे, लाभ आहे आणि तो म्हणजे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी ज्या काय आहेत त्याप्रमाणे त्याचा उपभोग घेता येतो. आवड निवड ही सतत बदलत असते. आंतरराष्ट्रीय व्यापारात या घटकांचे अनन्यसाधारण खरं तर महत्त्व आहे. या घटकामुळे गतिशील लाभ मिळतात. उपभोक्त्यांची आवड निवड ही स्थिर नसते. जेव्हा निर्यात वाढते तेव्हा वस्तू सेवांच्या मागणीमध्ये बदल होतो. त्यामुळे नवीन बदलासाठी आवडीनिवडी महत्त्वाच्या ठरतात. नवीन बदलासाठी आवडीनिवडी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून ग्राहकांना आवश्यक असणारी वस्तू आयात करता येते, इम्पोर्ट करता येते. मी तुम्हाला अगोदरच म्हटलेलं आहे, सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते. त्याचं कारण काय? तर देशातील उपभोक्त्यांना समजा आपल्या देशामध्ये जी वस्तू आहे ती नको आहे, परंतु विदेशामध्ये तयार झाणारी वस्तू आवश्यक आहे, अशी वस्तू आयात करता येते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वस्तू पाहिजे ती आयात करता येते किंवा आवश्यक असणारी किंवा सरकारने ज्या ज्या वस्तूंना परवानगी दिली आहे तुम्ही आयात करू शकता अशी वस्तू आयात करता येते. आणि त्याचा परिणाम असा होतो की उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण होतात आणि उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण झाल्यामुळं त्या उपभोक्त्यांच्या समाधानामध्ये वाढ होते आणि परिणामी सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, उपभोक्त्याच्या आवडीनिवडी अशा प्रकारे पूर्ण होतात. आणि शेवटचा एक लाभ आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हटलं इतर लाभ म्हणून, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा दर वाढतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होतं काय
तर देशामध्ये जी काही नैसर्गिक साधन संपत्तीचं आहे त्या साधन संपत्तीचा दर वाढतो. म्हणजे काय, देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती त्याच्यामध्ये वाढ होते. परिणामी उत्पादन क्षमता वाढली जाते आणि देशाची निर्यात क्षमता वाढली जाते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतं काय, तर नैसर्गिक साधन संपत्तीचा दर वाढला जातो. परिणामी होतं काय, तर देशाची उत्पादन क्षमता वाढली जाते आणि त्याचा अंतिम परिणाम काय होतो, तर देशाची निर्यात वाढते व देशातील श्रम व भांडवलाचे प्रमाण वाढलं जातं. आणि त्यामुळे व्यापारानंतर मुद्दा काय आहे, व्यापारानंतर साधन सामुग्रीमध्ये मोठा बदल घडून येतो. अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारापासून प्राप्त होणारे जे काय स्थितिशील लाभ आहेत आणि गतिशील लाभ आहेत ते समजून घेतले. मित्रहो, अगदी एका मिनिटामध्ये आपण पहा, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जे काही स्थितिशील लाभ प्राप्त करून घेतले त्यामध्ये नंबर 1 पाहिला तो म्हणजे साधनांचा जास्तीत जास्त वापर होतो. स्थितिशील लाभ दुसरा आपण पाहिला तो म्हणजे सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते. नंबर 3 पाहिला की राष्ट्रीय उत्पन्न आणि वृद्धी दरामध्ये वाढ घडून येते. आणि एक स्टॅटिक लाभ शेवटचा पाहिला तो म्हणजे वास्तविक उत्पन्न वाढलं जातं. आणि याचबरोबर जे गतिशील लाभ आपण समजून घेतले त्यामध्ये नंबर 1 तो म्हणजे बचत आणि गुंतवणुकीमध्ये वाढ होते. तसेच पायाभूत सुविधांचा विकास घडून येतो. त्याचबरोबर बाजाराचा विस्तार होतो. चौथा एक आपण फायदा पाहिला तो म्हणजे साधनांचा कार्यक्षम उपयोग होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जी काही भांडवली साधने आहेत आणि तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग घडवून आणता येतो. परिणामी तंत्रज्ञानामध्ये वृद्धी घडून येते. बौद्धिक संपदेचा लाभ केवळ ज्या देशामध्ये अशी संपत्ती शोधून काढलेली आहे किंवा त्या देशाला प्राप्त होत नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे जे देश सहभागी झालेले आहेत त्या देशांनासुद्धा होतो. त्याचबरोबर उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण होतात. अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारापासून प्राप्त होणारे स्थितिशील लाभ स्टॅटिक गेन आणि गतिशील लाभ म्हणजे डायनॅमिक गेन समजून घेतले. मला असं वाटतं हा जो काही कंटेंट्स आहे हा कंटेंट्स अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजलेला असेल. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर सर्वांनी या व्हिडिओला आपण लाईक करा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.